नमस्कार, मी प्रभाकर निर्मळे. राज्यातील सुमारे 17.5 लाख कर्मचारी गेले 3 दिवस संपावर आहेत. आपल्या विविध 18 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे. कडकडत्या उन्हामध्ये गेले 3 दिवस कर्मचारी मोर्चे आंदोलनं काढून सरकारकडे आपल्या विविध मागण्या करत आहेत. पण गेल्या 3 दिवसापासून मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी झालेल्या मीटिंगनंतर देवेंद्र फडणवीस आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुख संघटनेशी बोलतील आणि या संपावर तोडगा काढतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी ती जबाबदारी मुख्य सचिवांच्यावर सोपवली आणि या पूर्ण आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्यामध्ये मोठा संताप व्यक्त होत असून उद्यापासून हा संप अधिक तीव्र करण्याची प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे. आज या आंदोलनामध्ये शिक्षकेतर कर्मचारीसुद्धा सहभागी झाले. पटसंख्या मोजणी प्रलंबित होती, काम चालू होते. तर काही शिक्षकांची पेट परीक्षा सुरू होती. हे सगळे शिक्षक आजपासून संपात उतरले असून उद्या या संपाची तीव्रता आणखी वाढणार आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कडक उन्हातसुद्धा मोर्चे आंदोलने निघणार आहेत आणि सरकारकडे मोर्चे आंदोलनं काढून मागण्या केल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या पद्धतीनं हे आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न राज्य सरकारी कर्मचारी संघटना आणि समन्वय समितीने घेतलेला आहे. धन्यवाद.